नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आम्ही दोघीमध्ये। जसे तुम्ही बघू शकता आज आपण चना कोलीवाडा बनवले जे एकदम क्रिस्पी आणि यम्मी झाले। तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि अशाच चांगल्या व्हिडिओसाठी आमच्या पेजला सबस्क्राइब नक्की करा। तर आपण सर्वप्रथम तेल घेतलेले आहे, थोडीशी हळद, थोडासा लाल मसाला म्हणजे आपला जो नेहमी असतो, आणि मी इथे थोडे स्पाइसेस यूज केलेत। त्याच्यामुळे मी गरम मसाला, धनेपूड, काळी मिरी आणि चवीनुसार मीठ टाकले। हे सगळे आपण एकत्र एकजीव करून घेऊया। चांगले मिक्स झालं की ह्याच्यामध्ये आपण बॉईल केलेले छोले टाकूया। आणि हे बॉईल केलेले छोले आहेत, बॉईल केल्यामुळे थोडे लवकर शिजतात आणि एकदम छान लागतात। हे सगळं मसाल्यामध्ये मिक्स करून झालं की आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत, थोडंसं म्हणजे 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ, ज्याने चना कोलीवाडा आपला एकदम क्रिस्पी होतो। अर्धी वाटी बेसन घेतले, बेसन म्हणजे आपलं चण्याचं पीठ। आणि मग हे सगळं आपण नीट व्यवस्थित मिक्स करूया। थोडं पाणी आधी घालत नाही कारण की मग बाइंडिंग चांगली बनते, त्याच्यामुळे आधी चणे ड्रायमध्येच बाइंडिंग करूया। मग थोडं हळूहळू पाणी घालूया। जसं तुम्ही बघताय मी एकदाच सगळं पाणी नाही घालत आहे, हळूहळू घालते आहे, तसंच तुम्ही पण करा। आणि ज्याच्यामुळे खूप चांगले बनतात, क्रिस्पी होतात। तर हे टिप्स नक्की फॉलो करा। आता आपण मिक्स करून घेतलं आहे, तर आपण आता कढई ठेवूया आणि मस्त थोडंसं तेल टाकून गरजेनुसार आपण तेल गरम करत ठेवूया। एकदा की तेल चांगलं गरम झालं की आपण चेक करून घेऊ आणि त्याच्यामध्ये हळूहळू आपण जे कोट केलेले चणे आहेत ते हळूहळू टाकून घेऊया। जसं की तुम्ही बघताय हे आपण सगळे चणे हळूहळू टाकलेले आहेत आणि थोडं शिजू द्या, लगेच त्याला पलटायला वगैरे जाऊ नका। थोडे जरा क्रिस्पी वाटले तुम्हाला 5-1 मिनटं की मग त्याला आपण एक फ्लिप देऊ। त्यानंतर आता मी इथे ठेचलेला लसूण आणि जरा कट केलेली मिरची घेतली, याच्याने अजून टेस्ट वाढते लसूणमुळे आणि मिरचीमुळे। तर तुम्ही पण नक्की टाका आणि जरा गोल्डन ब्राउनिश होईपर्यंत आपण त्यांना फ्राय करू मस्तपैकी। तुम्ही बघू शकता खूप छान आणि यम्मी असे हे दिसत आहेत आणि चवीलाही अतिशय चांगले लागतात। नक्की ट्राय करा घरी आणि कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा की कसे झालेत। आणि अशाच चांगल्या व्हिडिओंसाठी आम्हाला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या इंस्टाग्राम आयडीला पण तुम्ही नक्की फॉलो करा। मी खाली इंस्टाग्राम आयडी मेन्शन करते आहे। आणि असंच तुमचं प्रेम आम्हाला भरभरून द्या आणि नक्की ट्राय करा आणि आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।